x to the power n minus 1, n x to the power n minus 1. हे झालं पॉवरचं डेरिव्हेटिव्ह. मधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मधला फंक्शन काय आहे? x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रेस्पेक्ट टू x. सुरुच्याच मी जनरल इलस्ट्रेशन्स मध्ये हे लिहितो, नंतर मग आपण स्टेप बाउन्स करून कॅल्क्युलेशन करता प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस. हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी आहे. 3 4 हे होईल 12 x 4 minus 1 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रेस्पेक्ट टू x ते येईल 1. आपल्याला फायनल आन्सर आलाय 12x3. अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता. आता कंपोजिट फंक्शन कसं राहते ते बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 टू द पॉवर 4. आता हे तर सिंपल फंक्शन नाही, फक्त x टू द पॉवर 4 आहे का? नाही. 2x plus 3x फंक्शन आहे, त्याच्या पॉवर मध्ये 4 आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येते. फंक्शन टू द पॉवर n minus 1 into derivative of function into derivative of function. हे होईल 4 into 2x plus 3 to the power 4 minus 1 3 into derivative of 2x plus 3 होल पॉवर 1 राहते. इथं आता मधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. मध्ये दोन टर्म्स कसे आहेत? सम मध्ये आहेत. जेव्हा दोन टर्म्स सम मध्ये राहतात डेरिव्हेटिव्ह दोन्ही टर्म्सला सेपरेटली अप्लाय होते. तुम्हाला हे फॉर्म्युला मी दिलो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u plus v equal to derivative of u plus derivative of v. हे फॉर्म्युला दिलो ऑलरेडी मी. तर हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus derivative of 3. लक्षात असू द्या, मी एक्सरसाइज मध्ये मी म्हणण्यापेक्षा कोणत्याही बुक मध्ये तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन राहतात. डेरिव्हेटिव्ह जे इझियर आपल्याला जर इझी गोईंग राहायचं असेल तर हे कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. मी फॉर्म्युला देते वेळेस काही इलस्ट्रेशन्स घेतो. प्रत्येक फॉर्म्युला देते वेळेस ते इलस्ट्रेशन्स तुम्ही रफ वर्क मध्ये लिहून घ्या आणि इथूनच समजून घ्यायचे की डेरिव्हेटिव्ह कसं सॉल्व्ह करता आहात. 4 into 2x plus 3 to the power 3 into derivative of 2x. 2 constant बाहेर, derivative of x with respect to x plus सेपरेट कॉन्स्टंट असेल. 3 काय आहे? सेपरेट कॉन्स्टंट आहे. हे कोणत्या व्हेरिएबलला मल्टिप्लाय नाही. सेपरेट कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 0. ते पण फॉर्म्युला लिहिलेलंच आहे. हे होईल 4 into 2x plus 3 to the power 3 into 2 derivative of x with respect to x 1. त्यानंतर हे होईल 4 2 8 8 into 2x plus 3 to the power 3. चला हे 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही रफ वर्क मध्ये कुठेतरी लिहून घ्या आणि फॉर्म्युलेचं हे सेक्शन राहू द्या असंच एका पेजवर. आपण एका पाठोपाठ फॉर्म्युलेज घेऊ इथं आणि प्रत्येक फॉर्म्युला लिहिल्यानंतर मी काही एक्झाम्पल्स घेत राहतो. त्या 2 फॉर्म्युल्यांवर अजून 2-3 एक्झाम्पल्स घेऊ आपण. आता एखादी टर्म जर फक्त असा असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 3x plus 4 होल पॉवर काय आहे का? इथं होल पॉवर 1 आहे. लक्षात असू द्या, होल पॉवर 1 सोडून काहीतरी असेल तरच तेव्हा x टू द पॉवर n किंवा x टू द पॉवर n हे फॉर्म्युला यूज करायचं. इथं होल पॉवर तर 1 आहे. डेरिव्हेटिव्ह आता डायरेक्टली काय होते? मध्ये इम्प्लिमेंट होते आणि जेव्हा व्हॅल्यूज ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये राहतात तेव्हा डेरिव्हेटिव्ह काय होईल? प्रत्येका व्हॅल्यूला सेपरेटली अप्लाय होईल. प्रत्येका व्हॅल्यूला
सेपरेटली अप्लाय होईल. हे होईल आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4. जेव्हा मी 2x² चा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करतो, 2 काय आहे कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय दिस व्हेरिएबल. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय जेव्हा व्हेरिएबल राहते, कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ठेवता, व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता. 2 कॉन्स्टंट बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस सेम इयर कॉन्स्टंट बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल. 3 कॉन्स्टंट बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रेस्पेक्ट टू x प्लस आता 4 बिंग सेपरेट कॉन्स्टंट. 4 काय आहे सेपरेट कॉन्स्टंट आहे. सेपरेट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येते 0. हे होईल 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ x². ऑलरेडी झाले. x² चा डेरिव्हेटिव्ह काय आला होता आपल्याला 2x आला होता. तरी अजून एकदा x टू द पॉवर n इथं फॉर्म्युला यूज करू. n x टू द पॉवर n मायनस 1. 2 मायनस 1 येते 1. हे झालं पॉवरचं. मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x. मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह येते विथ रेस्पेक्ट टू x 1 प्लस 3 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x 1. हे होईल 4x प्लस 3. 4x प्लस 3. चला लिहून घ्या. आता हेच क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² प्लस 3x प्लस 4 टू द पॉवर 5 असं काहीतरी असेल. पॉवर 1 नाही, आता पॉवर 5 आहे. आता होल पॉवर 1 असेल तरच फंक्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट होते, डेरिव्हेटिव्ह मध्ये डिस्ट्रीब्यूट होते. होल पॉवर 1 नाही. याला आता म्हणावं लागेल x टू द पॉवर n म्हणू शकता का? x टू द पॉवर n तर नाही. हे काय आहे फंक्शन टू द पॉवर n आहे. याचा डेरिव्हेटिव्ह येते n f of x टू द पॉवर n मायनस 1. 5 मायनस 1 येते 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन n f of x टू द पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन काय आहे 2x² प्लस 3x प्लस 4. मधला फंक्शन आहे 2x² प्लस 3x प्लस 4. हे होईल 5 इंटू 2x² प्लस 3x प्लस 4 टू द पॉवर 4. आता होल पॉवर 1 आहे. टर्म्स ऍडिशन मध्ये आहेत. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये जेव्हा टर्म्स राहतात, डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होते. फॉर्म्युले अवघड कुठं आहेत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जर राहिले तर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4. हे होईल 5 इंटू 2x² प्लस 3x प्लस 4 इंटू आता थोडं स्टेप बाउन्स करू. ऑलरेडी x² चा डेरिव्हेटिव्ह 2-3 वेळेस झालेला आहे, माहीत झाला असेल. आता 2 कॉन्स्टंट बाहेर, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x सिंपल टर्म आहे. मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x साठी 1 लिहायची गरज नाही. प्लस 3 कॉन्स्टंट बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x 1. 4 being separate constant, derivative 0. हे होईल 5 इंटू इथं काय उडायला आहे 4x प्लस 3. 5 इंटू 4x प्लस 3 इंटू 2x² प्लस 3x प्लस 4 टू द पॉवर 4. चला लिहून द्या.
या फॉर्म्युल्यांवर आपण 3-4 प्रॉब्लेम्स घेतल्या. एक्सरसाइजमध्ये खूप प्रॉब्लेम्स राहतात, पण फॉर्म्युला प्रॉब्लेम्समध्ये कसं इम्प्लिमेंट होते ते समजण्यासाठी मी 2-4 एक्झाम्पल्स घेतलो.